ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काही जनेने, मी कळा कुसरी काही जनेने, बोलतो वचने अतिभाविका, तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी। विठ्ठल हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, तुझा विसर न भावा, गुण गाई नावाडी, हेची माझी सर्व जोडी। न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संत दे सदा, गुण गाई नावाडी, हेची माझी सर्व जोडी। तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, गुण गाई नावाडी, हेची माझी सर्व जोडी। निवृत्ती ज्ञानदेव सुभान बाई, सनात नामदेव तुकारा, रे टाळ टाळ टाळ, हरी हरी निवृत्ती ज्ञानदेव सुभान बाई, सनात नामदेव तुकारा, हरी 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 निवृत्ती ज्ञानदेव सुभान बाई, सनात नामदेव तुकारा। देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाई नावडी, हेची माझी सर्व जोडी। भगवंताकडे काय मागणी करायची हे जगद्गुरु तुकोबारायांच्या शब्दांमधून तुम्हाला मला समजू शकतं। खरं तर तुकोबारायांच्या अभंगाचा आधार घेऊन या विठू माऊली मालिकेचं चिंतनही मला आपल्या समोर करायचं आहे। अतिशय सुंदर सोहळा
स्टार प्रवाह वाहिनीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मी सर्व वारकऱ्यांच्या वतीने स्टार प्रवाह वाहिनीला मनापासून धन्यवाद देतो. एकदा जोरदार टाळ्या त्या वाहिनीसाठी झाल्या पाहिजे. कारण साहेब, ज्या भगवंताचं जीवन चरित्र त्या वाहिनीवर दाखवलं जाणार आहे, त्या भगवंताकडे तुकाराम महाराज काय मागणी करतात त्या मागणीचा विचार या अभंगातून आपल्याला करायचा आहे. खरं तर तुकोबारांचा अभंग मी सेवेसाठी, माझा आवाज येतो ना आपल्याला, आवाज येतो, आवाज पास एवढ्याच मान हलवायचं बरं का कीर्तन होईपर्यंत. आता झालं कीर्तन चालू. काय मी वक्ता आहे आणि तुम्ही श्रोते मायबाप आहात. पहिलं हे क्लिअर करतो, तुम्ही मायबाप आहात माझ्यासाठी. ज्ञानोपराया देखील अवधान मागतात, तरी अवधान ऐकले दीजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे. श्रोते मायबापांच्या अवधानाशिवाय, आशीर्वादाशिवाय, प्रतिसादाशिवाय वक्त्याला बोलता येत नाही. म्हणून आता इथून पुढे मी तासभर, काही कलाकार या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत, त्यानंतर काही क्षणात कीर्तन संपेल, पण तोपर्यंत साधारणपणे तासभर मी तुमच्या समोर उभा राहून मी तुम्हाला साथ घालेन. खाली बसून तुम्ही मला काय द्यायचंय? प्रतिसाद द्यायचाय. काय द्यायचंय? प्रतिसाद द्यायचा आहे. मग तो प्रतिसाद तुम्ही द्यायचा कसा? तर माझं बोलणं चालू असताना तुम्ही फक्त एवढी मान हलवायची, म्हणजे मला बरं वाटेल की तुम्ही कीर्तन ऐकताय, बस एवढी मान हलवायची. म्हणजे आता इथून पुढं कीर्तन संपेतोपर्यंत माझ्याकडे लक्ष द्या. इथून पुढं कीर्तन संपेतोपर्यंत कीर्तन कळलं तरी मान हलवायची, नाही कळलं तरी बस जमलं. खालून उत्तर आलं की जमतंय. चौधरी काका खालून उत्तर आलं की जमतंय. माझ्यावर अत्यंत प्रेम करणारे चौधरी काका आहेत, डॉक्टर बुचके आहेत, खरं तर सर्वच उपस्थित आहेत. म्हणून ही एक सूचना करतो मी तुम्हाला, माझ्या कीर्तनाकडे वळतो. आणि अजून एक महत्वाची सूचना मी तुम्हाला करतो. मी तुम्हाला दिसतोय ना, मान हलवून उत्तर द्यायचं. मी तुम्हाला दिसतो ना, तुम्ही मला सर्व दिसतात. एक महत्वाची सूचना करतो, माझ्याकडे लक्ष द्या. ती सूचना अशी आहे की जगातलं सर्व दुःख, ऐकतोय ना, जगातलं सर्व दुःख देवाने आपल्याच वाट्याला दिले, असे चेहरे करून बसू नका. मला भीती वाटते बरं का त्याची. प्रसन्न चेहऱ्याने कीर्तन ऐकायचं. काय हे एक अवस्था आहे. झालं का दादा तुमचं? दादा उरकल होतं. कीर्तनामध्ये एक अवस्था प्राप्त झाली पाहिजे. खरं तर काय, काही लोकांच्या जीवनामध्ये आनंदही नसतो आणि निर्भयताही नसते. काका, काही लोकांच्या जीवनामध्ये आनंदही नसतो आणि निर्भयताही नसते. रिगुड साहेब, काही लोकांच्या जीवनामध्ये आनंदही नसतो आणि निर्भयताही नसते. काही लोकांच्या जीवनामध्ये आनंद असतो तर निर्भयता नसते. काही लोकांच्या जीवनामध्ये निर्भयता असते तर आनंद नसतो. पण साधू संतांच्या जीवनामध्ये आनंदही असतो आणि निर्भयताही असतो. आनंदे निर्भर डुलत, आनंदे सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत सो, आनंदे निर्भर डुलत सो, आनंदे निर्भर. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो. हे कशामुळे शक्य झालं? तुकोबाराने विचारलं. महाराज म्हणतात, सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. आम्ही हरिकथा केली आणि आमच्या अंतःकरणाला समाधान प्राप्त झालं. ते समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल तर कीर्तन ऐकावं, प्रवचन ऐकावं, भगवंताचं नामस्मरण करावं. म्हणून हे कीर्तन आहे. खरं तर काय, आळंदीकर बरीच मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत, समोर माझ्या बसलेली आहेत. खरं तर मला कीर्तनामध्ये नाचायला फार आवडतं. काका, मला कीर्तनात नाचायला फार आवडतं, कारण की धन्यता त्यालाच दिलेली आहे. झिंगाटवर आणि शांताबाईवर नाचण्यापेक्षा कीर्तनात नाचलेलं कधी बरं, नाही का? गेले का काय घरी तुम्ही? माना हलवं म्हणजे पुढचं बोलायला. कीर्तनामध्ये नाचणं कधीही चांगलं. धन्यता कोणाला दिलेली आहे? धन्य जगी तोचे एक जो हरिरंगी नाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. कोणाला धन्यता दिलेली? अरे कुठं नाचायचंय? कीर्तनाचे नि नटनाचे, नासिले व्यवसाय प्रायश्चिताचे. काय झालं? भगवान परमात्मा कीर्तनामध्ये नाचायचा. कोणाचं? नामदेव महाराज. नामदेव कीर्तन करी पुढे देव.
गेले का काय घरी बोला ना. पुढे देव नाचे पांडुरंग. किती नाचायचा? नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. अरे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असे त्याचं सामर्थ्य. जगाची उत्पत्ती स्थिती लय ज्याच्यामध्ये सामावलेला आहे. आणि ज्याच्यामुळे जग चालतंय, ज्याच्यामुळे जग बोलतंय, नवे नवे झाडाचंही पान ज्याच्या सत्तेमुळे हलतं ना, तो पांडुरंग परमात्मा नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये नाचायचा. एकदा काय झालं, मी एका टाळकऱ्याला विचारलं, रिसबूड साहेब, मी एका टाळकऱ्याला विचारलं, मी त्याला विचारलं, अरे नामदेव महाराजांच्या कीर्तनात देव नाचायचा, नामदेव महाराजांच्या कीर्तनात देव नाचायचा, तुम्ही का आमच्या कीर्तनात नाचत नाही? त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं डॉक्टर साहेब. तो म्हणला, त्याचं काय पुरुषोत्तम दादा, नामदेव महाराजांचं कीर्तन भक्तिप्रेमाने भरलेलं असायचं, तुमचं पाकिटाने भरलेलं असतं म्हणून नाचत नाही. ह्या तोंडात मारूनच टाळ्या वाजवण्यासारखं काय याच्यात. एक जण नाचला बरं का, एक जण नाचला महाराज, एक जण नाचला परमेश्वर महाराज, खूप नाचला कीर्तनामध्ये, खूप नाचला. मला खूप आनंद झाला. कीर्तन झाल्यानंतर लोक माझ्या पाया पडायला, दादा लोक माझ्या पाया पडायला आणि मी त्याच्या पाया पडायला. कोणाच्या? जो कीर्तनात नाचला त्याच्या पाया पडायला. मी त्याच्या पाया पडलो. तो म्हटलं, दादा काय करताय, माझ्या पाया पडताय? अरे म्हटलं, तू कीर्तनात नाचला म्हणून मी तुझ्या पाया पडतोय. तो म्हटला, दादा तसंही मला संगीताच्या तालावर नाचायची सवय आहे. मी त्याला मिठी मारली, कारण की मी संगीत प्रेमी माणूस आहे. मी तानसेन नसलो तरी कानसेन आहे. अशोक महाराज, मी तानसेन नसलो तरी कानसेन आहे. म्हणजे मला अतिशय कलेची, म्हणजे कलेचा उपासक आहे. मी पुण्यामधले 2 महोत्सव चौधरी काका कधी सोडत नाही, किती व्यस्तता असली तरी. एक सवई गंधर्व संगीत महोत्सव आणि दुसरा वसंतोत्सव. माझा भाऊ इथे उभे आहे, तो पंडित राहुल देशपांडे यांच्याकडे गाणं शिकतो. मला ते 2 संगीत महोत्सव मी कितीही व्यस्त असलो तरी मी जातोच, कारण की मी कलेचा उपासक आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचं एक वाक्य आहे, काका साहित्यिक आहे म्हणून तुमच्याकडे बघून बोलतो. प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचं एक वाक्य फार सुंदर आहे. पहा, नराचा नारायण होऊ शकतो आणि मानवाचा महामानव होऊ शकतो. कशामुळे? त्याच्यासाठी 6 गोष्टींचा अंगीकार केला पाहिजे. कोणत्या कोणत्या? कलेची उपासना, ग्रंथांची सोबत, चांगल्या सवयी, आशावादी वृत्ती, अखंड उद्योग, उत्कट जीवननिष्ठा. मी परत रिपीट करतो. कोणत्या 6 गोष्टी? कलेची उपासना, ग्रंथांची सोबत, चांगल्या सवयी, आशावादी वृत्ती, अखंड उद्योग, उत्कट जीवननिष्ठा. या बळावर नराला नारायण आणि मानवाला महामानव होता येतं महाराज. नराला नारायण आणि मानवाला महामानव होता येतं. कलेची उपासना जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. ही लहान लहान मुलं आपल्या आई वडिलांना सोडून आळंदीत राहतात. काय करतात? वारकरी संप्रदायाच्या विचारांची जोपासना करतायत. रिसबूड साहेब, आपलं फार मोठं भाग्य थोर आहे. आपला संप्रदाय व्यक्तिपूजक नाहीये. वारकरी संप्रदायामध्ये पांडुरंगासारखं देव आहे. वारकरी संप्रदायामध्ये पंढरी सारखा पांडुरंगासारखा देव आहे. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबा तुकोबारांसारखे संत आहे. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरी सारख्या तुकोबारांसारखे ग्रंथ आहे. म्हणून जिथं देव आहे, जिथं संत आहे, जिथं ग्रंथ आहे, तो वारकरी संप्रदाय आहे. विठ्ठल. नाहीतर सद्यस्थितीला समाजातली दुरावस्था फार वाईट आहे. म्हणजे सध्या कोणीही गुरु होतंय काका, बरोबर आहे ना? कोणीही गुरु होतंय. म्हणजे ते मी नेहमी एक चारोळी सांगत असतो, तुकाराम काका, मी एक नेहमी चारोळी सांगत असतो. धर्म राहिले बाजूला, सध्याची परिस्थिती बरं का. एक जण बसले तुरुंगात जाऊन, गेले का काय घरी तुम्ही, माना हलवा. ते एक जण, आता दुरावस्था फार आहे धर्माची, महाराज धर्माची दुरावस्था आहे. एक चारोळीकार म्हणतो, आता सध्याची परिस्थिती आहे बरं का, एक चारोळीकार म्हणतो, धर्म राहिले बाजूला, अधर्मच सुरू झाले. सध्याची परिस्थिती आहे. धर्म राहिले बाजूला, अधर्मच सुरू झाले. शिष्यांचा सुकाळ दिसता भोंदूबाबाही गुरु झाले. धर्म राहिले बाजूला, अधर्मच सुरू झाले. शिष्यांचा सुकाळ दिसता भोंदूबाबाही गुरु झाले. पुढं फार मस्त आहे. गुरुला शिष्याची, शिष्याला गुरुची तहान आहे. डोक्यातला मेंदू सुद्धा भोंदू बाबाच्या पायी घाण आहे. ही दुरावस्था समाजामधली. अरे आपण भोंदू बाबांचे दास नाही, तर आपण ज्ञानोबा तुकोबारांचे दास आहोत. हे आपलं फार मोठं भाग्य आहे महाराज, फार मोठं भाग्य आहे. ऐका, मी काय सांगत होतो, तो म्हणला, दादा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. टाळी 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 टाळी.
आजची दुरावस्था आहे धर्माची. खरं तर आपण ज्यांना नेहमीच टीव्हीवर पाहतो, स्टार प्रवाह वाहिनीवर पाहतो, ते कलाकार या ठिकाणी माऊलींचा आशीर्वाद घेण्यासाठी उपस्थित आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. वारकरी संप्रदायाचा विचार आणि वारकरी संप्रदायाची आचार प्रणाली, विचार प्रणाली ह्या सर्वांसमोर जर एकमेव जगातले एकमेव ठिकाण असेल ते म्हणजे वारकरी संप्रदायाची आचार प्रणाली आणि विचार प्रणाली, की जिथं नतमस्तक व्हायला यावंच लागतं महाराज. हे कलाकार आहेत. या कलाकारांनी खरं तर संपूर्ण लोकांच्या मनावर अधिराज्य केलेलं आहे आणि ही मंडळी माऊलींचा आशीर्वाद घेण्यासाठी आज आलेले आहेत आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये. मी सांगत होतो आजची धर्माची दुरावस्था. मी काय सांगत होतो? मी त्याच्या पाया पडलो. जो माझ्या कीर्तनात नाचला मी त्याच्या पाया पडलो. त्यांनी मला विचारलं, दादा असं काय करताय? म्हणलं, अरे तू माझ्या कीर्तनात नाचला म्हणून मी तुझ्या पाया पडतोय. तो म्हणला, दादा तशीही मला संगीताच्या तालावर नाचायची सवय. मी त्याला मिठी मारली. तो गोंधळला. तो म्हणला, दादा काय म्हणताय? तुम्ही माझ्या पाया पडताय, मिठी मारताय, चाललंय काय? मी त्याला म्हणलं, अरे बाबा तू माझ्या कीर्तनात नाचला म्हणून मी तुझ्या पाया पडलो आणि तुम्ही पाया पडता पडता तू म्हणलं तशी मला संगीताच्या तालावर नाचायची सवय, म्हणजे तू संगीत प्रेमी आहे म्हणून मी तुला मिठी मारली. तो म्हणला, दादा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. संगीता माझ्या बायकोचं नाव आहे, तिच्या तालावर मला नाचायची सवय. तोंडाचं फायदा पण विनोदाचा बाब सोडून त्या पण कीर्तनामध्ये नाचलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन चरित्र मला तुमच्या समोर मांडायचंय. तुकोबाराय हे धर्मनिष्ठ आहे. काय असतं जरा बारीक आहे. तुकोबाराय धर्मनिष्ठ आहे. जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन पाहत असताना काही मुद्दे आपल्याला विचारात घ्यावे लागतात. रुक्मिणी प्राणसंजीवन पांडुरंग परमात्मा ज्यांच्या घरी 7 पिढ्या अगोदर नांदत होता, त्या तुकोबारायांचा महिमा शब्दांच्या माध्यमातून सांगता येणं कठीण आहे. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकांचे काम नाही येथे. कितीही शाब्दिक झाला तरी संतांचा महिमा शब्दांच्या माध्यमातून सांगता येत नाही. ऐका मायबापांनो, ही भूमी संतांची आहे. आपण ज्ञानोबारांच्या कुशीत राहतो. आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहोत. नाथ भागवतामध्ये एक अतिशय सुंदर ओवी आलेली. बसा खाली. नाथ भागवतामध्ये एक अतिशय सुंदर ओवी आली आहे. साधू संतांचा सहवास कधी घडतो? काका, साधू संतांचा सहवास कधी घडतो? आपण ज्ञानोबारांच्या कुशीत राहतोय, आपलं फार मोठं भाग्य आहे. आज तुम्ही ज्ञानोबारांच्या दर्शनाला आला, फार मोठं भाग्य आहे. रिजूड साहेब, आपण तर एका संत परंपरेमध्ये जन्माला आलेला आहात. नाथ भागवतामध्ये एक अतिशय सुंदर ओवी आली विलासला. कोटी जन्माची पुण्य संपत्ती जरी गाठी असेल आईती, तरीच जोडे माझ्या संतांची संगती, सत्संगी भक्ती उल्हासे. अरे कोटी जन्माचं पुण्य पदरी लागतं तेव्हा ज्ञानोबारांचा सहवास आपल्याला घडतो. आपलं कोटी जन्माचं पुण्य एकत्र आलंय म्हणून ज्ञानोबारांच्या कुशीत आपण वास करतोय. ऐका, आमचे बाबा सांगायचे, भाग्य, सद्भाग्य आणि महद्भाग्य. खरं तर माझ्या कीर्तनानंतर ही कलाकार मंडळी आपल्या बरोबर संवाद साधणारच आहे आणि मी आपल्या बरोबर संवाद साधतोय. बाबा एक वाक्य फार सुंदर सांगायचे, प्रपंचामध्ये वाद असतो आणि परमार्थामध्ये संवाद असतो. किती गोड वाक्य आहे ना. संसारामध्ये वाद गेले का काय घरी तुम्ही, मान हलवा. प्रपंचामध्ये वाद असतो, संसारामध्ये वाद असतो. संसारामध्ये काय असतो माता भगिनींनो, तुम्हाला मी विचारतो, संसारामध्ये काय असतो? वाद असतो आणि परमार्थामध्ये संवाद असतो. माझं वाक्य इथं संपलं नाही बरं का. संसारामध्ये वाद आहे. काही ना काही कारणामुळे बाप लेकामध्ये वाद होतात ना. नाही होत असं कोणी म्हणूच शकत नाही. काही कारणामुळे भावा भावांमध्ये वाद होतात ना. काही कारणांमुळं सासू सुनेमध्ये, ऐकताय ना वाक्य पूर्ण, काही कारणामुळे सासू सुनेमध्ये वाद होतात ना. अशी एकही सासू शोधून सापडणार नाही ना अशी एकही सून सापडणार नाही की ज्यांनी एकमेकींबरोबर भांडणं केली नाही. तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला अनुभव आहे का काय? तसं कीर्तनात सांगायचं नसलं काय. संसारामध्ये काही ना काही कारणांमुळे वाद होतो. माझं वाक्य पुढचं आहे. वाद संसारात होतो आणि परमार्थात संवाद होतो. वाद दुःखाकडे घेऊन जातो आणि संवाद सुखाकडे घेऊन जातो. वाद दुःखाकडे घेऊन जातो आणि संवाद सुखाकडे घेऊन जातो. म्हणून महाराज म्हणतात, करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद, तुमच्या सुखाचा संवाद. क्या बात आहे. तुम
कुठून आलो डोक्यामध्ये लग्न केलं पहिलं एकटा होतो बरं होतो. तो म्हणला काय झालं, अरे माझी बायको इतकी भांडती म्हणलं की मला असं वाटतं आत्महत्या करावी. तो म्हणला आत्महत्या करायची नाही, आत्महत्या करण्यासारखं दुसरं पाप नाही. माणसं काय आपलं आपलं कर्तृत्व असं असावं. आपण मेल्यानंतर 4 लोकांनी असं नाही म्हटलं पाहिजे बरं झालं मी आला. आपण मेल्यानंतर 4 लोकांनी आपल्यासाठी रडलं पाहिजे. तुकोबारांचं एक प्रमाण आपल्या बाबतीत खरं ठरलं पाहिजे. तुका म्हणे का मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तम कीर्ती उरली पाहिजे. आत्महत्या करतात माणसं, नैराश्यामध्ये जातात. काय आपल्या जीवनात काहीच दुःख नाही मायबापांनो, ज्यांच्या कुशीत आपण बसलोय त्या ज्ञानोबारांचं दुःख आठवा जरा. आपल्या जीवनात काहीच दुःख नाही, तुकोबारांचं दुःख आठवा. काका एक ओळ सांगतो तुम्हाला, आठवेल. नेहमी माणसाला आपलंच दुःख जास्त वाटतं, पण दुनिया में कितने गम है मेरा गम कितना कम है. जगामध्ये किती दुःख आहे ते दुःख जर पाहिलं तर आपलं दुःख काहीच वाटत नाही. आणि मंगेश पाडगावकर म्हणतात या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. अरे असं जीवन सुंदर आहे महाराज, प्रेम केलं पाहिजे. पण माणसं आत्महत्या करतात. बरं मी आता एक वाक्य सांगितलं, जो जगला पाहिजे तो जगत नाही प्रवीण महाराज, जो मेला पाहिजे तो मरत नाही. एक जण सकाळीच ते आता काका राहिलेले आहेत मुंबईला, ते भायखळ्याचं पूल आता फ्लायओव्हर भरपूर झालेत मुंबईमध्ये. म्हणजे 15-20 वर्षानंतर जर कोण आता 15-20 वर्षापूर्वी गेला असेल आणि आता जर गेलं तर तो मुंबईत नक्कीच चुकेल. ते भायखळ्याचा जो पूल आहे त्या पुलावर एक जण सकाळी 4 वाजता आत्महत्या करण्यासाठी गेला. तो सकाळी 4 वाजता कठड्यावर उभा राहिला आणि त्याने उडी पण मारली. आता जीव द्यायचा, वैतागलो आयुष्याला, उडी मारली. पण नेमकं काय झालं माहितीये का, खाली सकाळी खालून एक भाजीवाला भाजीची पाटी डोक्यावर घेऊन बाजारात विकायला चालला होता. ह्याने जीव देण्यासाठी उडी मारली आणि नेमका त्याच वेळेस भाजीवाला भाजीची पाटी डोक्यावर घेऊन चालला होता. ह्याने उडी मारली, तो पडला भाजीच्या पाटीत. ज्याला जीव द्यायचा होता तो पडला कुठं, भाजीच्या पाटीत. आणि भाजीची पाटी ज्याच्या डोक्यावर होती ना तोच मी आला. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, ज्याला जागायचं होतं तो जागला का, उत्तर द्या. गेले का काय घरी तुम्ही? हा, ज्याला जागायचं होतं तो जागला का नाही, आणि ज्याला मारायचं होतं तो मिळाला का नाही मिळाला. गंमत अशी, जाऊ द्या. आत्महत्या करायची नाही. जीवनामध्ये किती दुःख असलं तरी सामोरं जायचं. अरे माऊलींचं दुःख आठवा पुढे. आयुष्याला आनंदाने सामोरं गेलं पाहिजे. जिथे चढ असतो तिथे उतार असतो, जिथे अनुकूलता असते तिथे प्रतिकूलता असते, जिथं सुख असतं तिथे दुःख असतं. छान आहे, थोडस लहान आहे, रडतोस काय वेड्या, जगण्यात शान आहे, अश्रूच यार माझा मध्ये रे समान आहे, काट्यातही फुलांची झुलती कमान आहे. उचलून घ्या हवे ते, वाक्य बघा पुढचं, उचलून घ्या हवे ते, दुनिया दुकान आहे, जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे. उचलून घ्या हवे ते, दुनिया दुकान आहे, जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे. सुखासाठी इथे कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा होण्यासाठी पाण्यालाही उंचावरून खाली पडावं लागतं, पाण्यालाही उंचावरून खाली पडावं लागतं. आणि आयुष्यात चढ उतार असतात, सामोरं जाता आलं पाहिजे. मी गोष्ट सांगत होतो, प्रपंचामध्ये वाद असतात, परमार्थामध्ये संवाद असतो. पती पत्नीचं भांडण झालं, तो म्हणला मी आता जातो आत्महत्या करतो. मित्र म्हणला आत्महत्या करायची नाही आत्महत्या. तो म्हणला काय करू, म्हणला आपल्या गावात एक फार मोठे महाराज आले, त्यांच्याकडे त्या प्रपंचातल्या अडचणी सोडवतील. तो गेला महाराजांकडे. महाराज म्हणले काय झालं, काय म्हटलं महाराज, माझी माझ्या बायकोची खूप भांडणं होतात. ऐकताय ना कीर्तन, म्हणजे तुम्ही माझ्याकडे बघू नका बरं का, नाही तर म्हणलं महाराज तुमचे होतात का काय, ते नाही. तर त्याचं सांगतो. तो म्हणला महाराज माझी माझ्या बायकोची खूप भांडणं होतात. महाराज म्हणले तुमच्या भांडणाचं कारण मी सांगू का. तो म्हणला सांगा ना महाराज आमची भांडणं का होतात. फार सुंदर उत्तर दिलं. महाराज म्हणले अरे तुम्हाला नवरा बायकोची भांडणं का होतात. महाराज म्हणला सांगा ना का होतात. तेव्हा महाराजांनी सांगितलं अरे तू 1 शब्द बोलला ना, तुझी बायको 2 शब्द बोलते. तुझी बायको 2 शब्द बोलली ना, तू 4 शब्द बोलतो. तू 4 शब्द बोलला ना, ती 8 शब्द बोलते. ती 8 शब्द बोलली ना, तू 16 शब्द बोलतो. तू 16 शब्द बोलला ना, ती 32 शब्द बोलते. अरे शब्दाने शब्द वाढतो आणि तुम्हा नवरा बायकोची भांडणं होतात. बरोबर की नाही. तो म्हणला महाराज एकदम बरोबर. तुम्हाला कसं कळलं. महाराज म्हणले मी अंतर्ज्ञानी आहे. तुम्ही कुठेही काही टाळ्या वाजत आहे. महाराज पटलं हा अनुभव. महाराज म्हणले मी अंतर्ज्ञानी आहे. म्हणले महाराज काय म्हणले मी अंतर्ज्ञानी. आता नवरा बायकोची भांडणं वेळेला अंतर्ज्ञानी कसं काय असेल. महाराज म्हणले मग सांगा ना उपाय काहीतरी. महाराज म्हणले तुमची भांडणं न व्हावीत. ऐकतं ना कीर्तन, तुमची भांडणं न व्हावीत याच्यासाठी तुम्हाला दोघांपैकी कोणाला तरी एकाला शांत राहावं लागेल. तो म्हणला महाराज आपला स्वभाव नाही शांत राहण्याचा. महाराज म्हणले मग तुमची भांडणं थांबणार नाही. तो म्हणला महाराज मग दुसरा एखादा उपाय
सांगा ना. महाराज म्हणले काय नाही, तुझी बायको तुला काहीही बोलली तरी तू फक्त तुझ्या बायकोची स्तुती करायची. हे जमेल का? तो म्हणला नक्की जमेल. काही न बोलण्यापेक्षा बायकोची स्तुती केलेली कधी चांगली. तिने किती शिवाय दिल्या तरी तू आजपासून तुझ्या बायकोची स्तुती करायची. तो म्हणला हे जमल. झालं. भांडणं थांबतील, 2 दिवसात भांडणं थांबतील. घरी आला, बायको दारातच उभी होती. बायकोने विचारलं दररोज तुम्ही 7 वाजता येता, आज 8 वाजता आलात, कुठं होता इतका वेळ? का दुसरी केली? इथूनच सुरुवात झाली बायकोची. कुठं होता इतका वेळ? का दुसरी केली? ती भांडत होती, बोलत होती. हा आपला ऐकून घेत होता. हा जेवायला बसला. तिने जेवणाचं ताट समोर ठेवलं. त्यांनी पहिला घास, ती समोरच बसली होती, तिचं तोंड चालूच होतं. यांनी पहिला घास उचलला, तोंडात टाकला आणि याची ट्यूब पेटली की महाराजांनी आज बायकोची स्तुती करायला सांगितलेली. ती समोरच बसली होती. त्यांनी लगेच बोलायला सुरुवात केली, किती का छान जेवण केलंय आज, तुझ्या हातून पोळी काय वेगळीच झाली, इतकी गोड पोळी लागतीये, इतकी छान भाजी केलीये, नुसतं खातच राहावंसं वाटतं. तिची तळपेयाची आज मस्तकाला गेली. ती म्हणली रोज मी करून वाढते तेव्हा कधी गोड लागलं नाही, आज शेजारनी कडून आणलं तर लगेच गोड लागलं का? झाली सुरुवात. प्रपंचामध्ये वाद आहे, काही झालं तरी प्रपंचामध्ये वाद आहे, पण परमार्थामध्ये संवाद आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांचा आणि भगवंताचा संवाद आहे. माझ्या हातामध्ये अजून 31-35 मिनिट आहे. वेळेत मी कीर्तन सोडणार आहे. 7 वाजेपर्यंत संपूर्ण कार्यक्रम आपल्याला संपवायचा. जगद्गुरु तुकोबारा वारीसाठी पंढरीला गेलेले. मी सांगितलं तुकाराम महाराज धर्मनिष्ठ आहे. तुकाराम महाराज वारीसाठी पंढरपूरला गेलेले. बरं, तुकोबारा पंढरपूरला गेल्यानंतर काही नियम आहे, काय विधी आहे. चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा. चंद्रभागेमध्ये स्नान करावं लागतं, हरिकथा ऐकावी लागते. जगद्गुरु तुकोबारांनी हे सर्वही केलं. तुकोबारांचं मोठेपण शब्दांच्या माध्यमातून आपण आळंदीमध्ये राहतो, आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. रामेश्वर भट्ट म्हणतात, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. तुकोबारांचं वर्णन करताना रामेश्वर भट्ट सांगतात, दुखिता तुळणेसी ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. तुकोबारांचं वर्णन करताना महाराज म्हणतात, काय तुकोबारांचं सामर्थ्य? जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. काळाची भीती जगाला आहे, पण मृत्यूच्या मस्तकावर पाय देऊन सदैव वैकुंठाला जाण्याचा पुरुषार्थ ज्यांनी केला ते तुकाराम महाराज आहेत. एवढा इतके व्यापक आहेत तुकोबारा. असे तुकाराम महाराज भगवंताच्या दर्शनासाठी गेले. रांगेत उभे राहिले. जरा डोळ्यासमोर चित्र उभं करा. एक एक भक्त पुढे सरकत होता. भगवंताच्या दर्शनासाठी तुकाराम महाराज रांगेत उभे राहिलेले. खर तर भगवंताचं रूप तुकोबारांचा शब्द सांगायचं झालं तर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून या तुळशी हार गळा कासे पितांबर. आता हेच रूप तुम्हाला स्टार प्रवाहावर विठू माऊली या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळणार आहे. सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठी वैजयंती. देवाच्या कृष्ण रूपाचं वर्णन करताना नाथ भागवतामध्ये अतिशय सुंदर उभे आले. श्री कृष्णाच्या रूपापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडी मदन पोटा आले बापुढे तेथ कोणीकडे इंद्रचंद्र. इतका देव सुंदर दिसतो. आपलं रूप आपण लहानपणी बरे दिसतो, म्हणजे लहानपणी आपण गोंडच दिसतो, तरुणपणी बरे दिसतो, म्हातारपणी आरसाच बघायचं नाही. आपलं रूप हे काय, भगवान परमात्मा जन्माला आलं निज धामाला जाईपर्यंत आहे तसं दिसत होतं. त्याला नट म्हटलंय बरं का. ज्ञानोबांच्या शब्दात प्रवीण महाराज पर सुंदर सांगितलं, रवी महाराज पर सुंदर सांगितलंय. तो नट आहे. म्हणजे माऊलींच्या शब्दात जर भगवंताचं वर्णन अनंत रूपे अनंत वेशे देखील म्या त्यासी बाप रुखमा देवी वर खून बांधली कैसी. देवाला नट म्हणलंय रिसबूड साहेब, देवाला नट म्हणलंय. आता हे इथं बसलेले आहेत अभिनेता अभिनेत्री, पण भाऊ देवालाही नट म्हणलेले. जगातला सगळ्यात पहिला नट देव आहे. देव तुम्हाला सांगतो, तुम्ही ऐकताय ना? हा, तुम्हाला सांगतो, तुमच्या शब्दात सांगतो. तुम्हाला वाक्य माहिती असतील, नायक नायिका, येतं लक्षात? सांगतो, अजून सोपं करून सांगतो. अभिनेता अभिनेत्री तुमच्या लक्षात येत नाही. अजून सोपं करून सांगतो. हिरो हिरोईन, अजून सोपं करून सांगतो. चला, ऍक्टर ऍक्ट्रेस नाही.
आरची परशा. हे असं सांगावं लागतं मग कळतं, पण जाऊ द्या. यांची नावं घेतली म्हणून कोणी रागाने मला बघायचं नाही. दादा, जगातला सगळ्यात पहिला नट डॉक्टर साहेब देव आहे. मी तुम्हाला उभी सांगतो, नाद भागवतातली उभी आहे. नटिया एकची एकला, नटिया एकची एकला, गाई व्याघ्राचे सोंग अवगला, भीतरील खेळिया जेने ओळखीला, त्याचा फिटला भवबंध. त्याला नट म्हटलेले. तो किती सुंदर आहे, किती सुंदर. अरे त्याचं रूपाचं वर्णन करताना मी आता काही प्रमाणात दिलं, इतका सुंदर आहे तो. त्याचं रूप जन्माला निश्चित हवाला जाईपर्यंत आहे तसा दिसत होता. म्हणजे तुकोबार म्हणजे महाराजांनी अनेक ठीक गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई माझं प्रेम सर्व काळ. रुक्मिणी प्राणसंजीवन पांडुरंगाचं रूप पाहिल्यानंतर मागील परिहार पुढे नाही शीन, झाली या दर्शन एक वेळा. पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाचं रूप पाहिल्यानंतर मागील परिहार पुढे नाही शीन, झाली या दर्शन एक वेळा. त्याचं दर्शन घेतल्यानंतर अजून काय अनुभूती, भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद. इतकं तो सुंदर आहे. त्याचं रूप पाहिल्यानंतर समाधान वाटतं. तो सावळा आहे ना, म्हणजे त्याचं ठाईचाची काळा अनादि भू काळा, म्हणून वेदा चाला लावी याला. त्याला काळा म्हटलंय, त्याला सावळा म्हटलंय. जगद्गुरु तुकोबारांची धर्मपत्नी आवली तर त्याला काळे म्हणूनच आवाज यायची. पण तो सुंदर आहे. म्हणजे देवाच्या रूपाच्या प्रेमात आपण पडतो यात नवल नाही. एकदा देवच देवाच्या रूपाच्या प्रेमात पडला. सांगतो मी तुम्हाला. एकदा काय झालं, हे कौरव पांडवांचं युद्ध चालू होतं आणि एक गुप्त बैठक भगवंताच्या घरी झाली. आणि ती बैठक रात्री मध्यरात्री संपली. जो तो आपापल्या घरी निघून गेला. देवही कंटाळला होता, देवाला संपूर्ण जग चालवायचे, तोही कंटाळला होता, त्यालाही थकवा आला होता. येतो ना, आपल्याला थकवा येत नाही का? ज्यावेळेस आपण 8-8, 10-10 तास काम करतो त्यावेळेस शरीर थकतं ना महाराज, थकतं. हे मी मान्य करू शकतो की काम करून थकवा येतो, हे मला मान्य आहे. पण काही लोकांना काम न करताच थकवा येतो. एकदा काय झालं, मी मंदिराच्या बाहेर दर्शन करून असं इथंच मंदिर प्रांगणामध्ये थांबलो होतो आणि एक परिचित व्यक्ती विलास काका माझ्याकडे आले आणि मी समोर बोललो त्याच्याबरोबर. तो मला जरा थकलेला होता. मी त्याच्या चेहऱ्यावरचा थकवा पाहिला आणि मी त्याला विचारलं, का रे जरा थकल्यासारखं दिसतोय? त्यांनी उत्तर फार गमतीशीर दिलं. तो म्हणलं, त्याचं काय पुरुषोत्तम दादा, आज दिवसभर झोपलो होतो, झोपून जरा थकवाच आलाय. माझ्या तर डोक्यातच झिंजी नाही आलं महाराज. म्हणजे माणसाला काम करून थकवा येतो, याला झोपून थकवा आला. जाऊ द्या. देव थकला होता आणि देव शेज घरामध्ये गेला. येते शब्द लक्ष, शेज घरामध्ये गेला. देव झोपण्यासाठी शेज घरामध्ये गेला. शब्द येतोय लक्षात? मी सोपं करून सांगतो तुम्हाला. देव झोपण्यासाठी झोपण्याच्या खोलीत गेला. अजून सोपं करून सांगतो, देव झोपण्यासाठी बेडरूम मध्ये गेला. आलं नाही अजून लक्षात? आता ह्याच्यापेक्षा वेगळा शब्दच नाही माझ्याकडे. देव झोपण्यासाठी गेला मला. कंटाळलं होतं देव कंटाळलं होतं ना. कंटाळल्यानंतर अंग मोकळं ठेवायचं, मोकळं करायचं म्हणून आपण अशा आळोखी पोळोखी देतो ना. देवाने असे जोरात असा एक आळोखे पिळोखे दिले. असे आपले असे बघा, आळस देताना असं आपण असं करतो, डोळे बंद होतात. देवाचे डोळे बंद झाले आणि आळस देऊन झाल्यानंतर देवाने डोळे उघडले तर समोर आरसा होता. आरशामध्ये देवाला देवाचं प्रतिबिंब दिसलं. देवाने ते निरखून पाहिलं, 2 पावले पुढे झाला आणि परत त्या आरशामध्ये आपलं स्वतःचं प्रतिबिंब पाहिलं. त्या आरशावर असा हात फिरवला आणि देव इतका आनंदित झाला. आणि आनंदित होऊन देव देवाच्याच प्रतिबिंबाला काय म्हणतोय बघा. देव देवाच्याच प्रतिबिंबाला म्हणतोय. देव आरसा समोर आहे, देवाचं प्रतिबिंब देवाला आरशात दिसलं. स्वतःच प्रतिबिंब पाहून देव इतका आनंदित झाला आणि देव स्वतःच प्रतिबिंब बघून काय म्हणतो माहितीये, किती रे सुंदर दिसतोयस, किती रे छान दिसतोयस. खरं सांगू का, मी जर बाई असतो ना तर तुझ्या बरोबर लग्नच केलं असतं. देव बोलतोय स्वतः. मी जर बाई, म्हणजे देवच देवाच्या रूपाच्या प्रेमात पडला. तो इतका सुंदर आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज देवाच्या दर्शनासाठी गेले. एक भक्त पुढे सरकत होता आणि तुकाराम महाराज देवाच्या चरणारविंदाजवळ येऊन थांबले. आणि त्याचं दर्शन घेतल्यानंतर मागील परिहार पुढे नाही शीन. खरं तर जगद्गुरु तुकोबाराय दर्शनासाठी आलेले. भगवंताला आनंद झालाय, तुकोबारायांना आनंद झालाय. भगवंताचं दर्शन घेतलं, भगवंताला आलिंगन दिलं आणि देवभक्ताचा संवाद चालू झाला. देवाने विचारलं, तुकोबा बरं आहे ना रे बाबा? तुकाराम महाराज म्हणतात, देवा काय विचारतो? संसार तापे तापलो मी देवा करीता या सेवा. कुटुंबाची देवा संसार तापाने तापलोय, कुटुंबाची सेवा करता करता थकलो रे भगवंता. देव म्हणताय, तुकोबा मला सगळं माहित आहे, म्हणून आज तू माझ्याकडे आलायस ना, तर माझी इच्छा पूर्ण करशील का? तुकोबाराय म्हणतात, भगवंता मी तुझी काय इच्छा पूर्ण करावी? सगळ्या जगाची इच्छा पूर्ण करणारा तू जगदीश्वर आहेस, आम्ही ती तुझी काय इच्छा पूर्ण करावी? नाही तुकोबा,
तो आज माझी काहीतरी इच्छा पूर्ण केली पाहिजे. काय इच्छा आहे भगवंता? तुकोबाराय म्हणतात भगवंता मी तुझ्याकडे काय माग. तुकोबाराय म्हणतात भगवंता काय इच्छा आहे सांग ना. भगवान परमात्मा म्हणतायत तुकोबा तू आज माझ्याकडे काहीतरी माग. तुकोबाराय म्हणतायत देवा अरे माझ्या वाडवडिलांनी तुझ्याकडे काही मागितलं नाही. काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत नानत असत. देवा मी तुझ्याकडे काही मागणार नाही. भिक्षापात्र अवलंबीने जडोजीने लाजीरवाने. देवा हे लाजीरवानापणाचं जगणं आम्हाला जागायचं नाहीये. मला जास्त विस्तार करायचा नाही वेळेच्या अभावी. देव म्हटलं तुकोबा तू जर माझ्याकडे काही मागत नसशील ना तर संपला तुझा आणि माझा संबंध संपला. कोण तुकोबा मी विसरून जातो आणि कोण विठोबा तू विसरून जा. तुकोबारांच्या डोळ्यात पाणी आलं. भगवंता सगळं सहन होईल पण तुझा वियोग सहन होणार नाही. ऐकता ना कीर्तन तुम्ही. देव तुकोबारांना माग म्हणतोय. काय म्हणतोय उत्तर द्या. काय म्हणतोय? माग म्हणतोय. तुकाराम महाराज मागतायत का? मागतायत तुकाराम महाराज? नाही मागत. आता थोडस आपल्याकडे या. आपण जेव्हा देवाच्या दर्शनाला जातो तेव्हा देव आपल्याला कधीच माग म्हणत नाही. पण आपण मागितल्याशिवाय खरं असं खरं बोलायचं मंदिरात आपण मागितल्याशिवाय राहत नाही. आमचे श्री गुरु चैतन्य महाराज एक फार सुंदर दृष्टांत देतात. प्रपंच असा आहे ह्या प्रपंचामध्ये इच्छा वाढतात आणि परमार्थ असा आहे एकदा भगवत चरण प्राप्त झाले की इच्छा संपतात. प्रपंचामध्ये इच्छा वाढत राहते. परमार्थामध्ये काम नाही झालो बाई रिकामा. इच्छा सगळ्या संपतात. इथं तुकोबारांच्या इच्छा सगळ्या संपलेल्या होत्या. मला तो संपूर्ण विस्तार करायचा नाही. देव म्हणले तुकोबा तू माझ्याकडे मागत नसशील ना तर संपला तुझा माझा संबंध संपला. भगवान परमात्मा असं बोलल्यानंतर तुकोबारा म्हणतात भगवंत तू म्हणतोय ना माग म्हणून मागतो. काय मागतो? काय मागितलं तुकोबारांनी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. दान देता देवा दान
सगळ्यांना नका लावू, अगदी पुढच्या मंडळीने लावा, सगळ्यांना नका लावू. भगवान परमात्मा म्हणला माग ना तुकोबा. काय मागितलं तुकोबाने? देवा द्यायचं असेल तर हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. आता इथं देवाला प्रश्न पडला. ऐका, अजून 15-20 मिनिटात मला कीर्तन पूर्ण करायचं आहे. बारीक ऐका. भगवान परमात्मा म्हणले तुकोबा तू मागितलं. भगवंताला प्रश्न पडला की अरे तुकोबाला माझा विसर कधी पडलाय किंवा मला तुकोबाचा विसर कधी पडलाय. मी सुरुवातीला सांगितलं 7 पिढ्या अगोदर ज्यांच्या घरी भगवान परमात्मा नांदतोय, माता भगिनींनो ऐकताय ना कीर्तन, नांदणं या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळतो. आता तुम्ही माझ्या प्रश्नाचं गेले का काय घरी? नांदण या शब्दाचा अर्थ तुम्ही मला सांगू शकता. म्हणजे तुम्ही आई वडिलांच्या घरी ज्या वेळेस असता त्यावेळेस राहत असता का नांदत असता? हा, राहत असता. आणि ज्या वेळेस तुम्ही तुमच्या पतीच्या घरी जाता म्हणजे सासरी जाता, तिथे तुम्ही राहत असता का नांदत असता? नांदत असता. आई वडिलांच्या घरी तुम्ही तुमच्या मनाच्या मालकीन असतात, आई वडिलांची छत्रछाया असते. पण सासरी गेल्यानंतर तसं नसतं. इथं पारतंत्र्य आहे, माहेरी स्वातंत्र्य आहे, आणि जिथं नांदन असतं तिथं पारतंत्र्य आहे. आता इथं नवरा सांगेल ते ऐकावं लागतं, बरोबर आहे ना? विवाह झाल्यानंतर सासू सांगेल ते ऐकावं लागतं, सासरा सांगेल ते ऐकावं लागतं. नवऱ्याला जर बहीण असेल तिला काय म्हणतात? तिचं वेगळंच रूप. तुम्ही असू नका, तुम्ही आहात कोणाच्या तरी नांदा, तिचं वेगळंच रूप आहे. म्हणजे जिथं नांदन असतं ना तिथं पारतंत्र्य असतं महाराज. हो, भगवान परमात्मा नांदत होता. नांदे तया घरी दैवत पंढरीचे, धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देवभक्त तुझा नाही विचार. 7 पिढ्या अगोदर पांडुरंग परमात्मा तुकाराम महाराजांच्या घरी नांदत होता. विश्वंभर बाबांपासून विचार करावा लागतो. विश्वंभर बाबा आमाई माता, पंढरीच्या पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त. पंढरीला जावं, भगवंताचं गोड रूप पाहावं, त्याचं गोड नाम घेत घेत देऊला यावं, रात्रंदिवस भगवंताचं भजन करावं. एके दिवशी विश्वंभर बाबांच्या स्वप्नामध्ये भगवान परमात्मा आला. भगवंताने सांगितलं, अरे 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 विश्वंभरा, आता तुला माझ्याकडे येण्याची गरज नाही, मीच तुझ्यासाठी देहूमध्ये आलोय. आंबियाच्या वनात ज्या ठिकाणी तुळशी बुक्क्याचा सुगंध सुटला असेल ना त्या ठिकाणाहून मला घेऊन ये. दुसऱ्या दिवशी आंब्याच्या वनात गेले गावकऱ्यांनी घेऊन. तिथं पाहिलं तर आईसाहेब आणि पांडुरंग परमात्मा दिसला. वाजत गाजत आणलं वाड्यामध्ये, त्यांची स्थापना केली, सेवा चालू झाली. काही दिवसानंतर विश्वंभर बाबा निवर्तले. विश्वंभर बाबांना 2 मुलं, हरी आणि मुकुंद, दोघेही राजदरबारामध्ये होती. परचक्र आलं, दोघेही मरण पावली. मुकुंदाची बायको मुकुंदाबरोबर सती गेली. हरीची बायको गरोदर होती, तिला मुलगा झाला, त्याचं नाव विठोजी. हरिपुत्र विठोजी, विठोजीचा पदाजी, पदाजीचा शंकर, शंकरचा कान्हया, कान्हया आणि कान्हयाचे बोलोबा, आणि बोलोबा कनकाई मातेच्या पोटी तुकाराम महाराजांचा जन्म झाला. बोलोबा कनकाई मातेच्या पोटी तुकाराम महाराजांचा जन्म झाला. म्हणजे 7 पिढ्या अगोदर देव ज्यांच्या घरी आला त्यांना देवाचा विसर पडेल कसा? कसा पडेल? बरं जाऊ द्या. ही झाली वंश परंपरा. अवतार परंपरा पाहायला गेलो तर अंबरीश, प्रल्हाद, अंगद, उद्धव, नामदेव महाराज, आणि नामदेव महाराजांचा अवतार तुकाराम. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथून या. देवाने विचार केला, अरे वंश परंपरेने तुकोबाला माझा विसर पडणं शक्य नाहीये, आणि अवतार परंपरेनेही तुकोबाला माझा विसर पडणं शक्य नाहीये. तरी देखील तुकोबा म्हणतोय भगवंता तुझा विसर पडून देऊ नको. तुकोबाराने विचारलं, देवाने विचारलं, तुकोबा काय मागतोयस? अरे 7 पिढ्या अगोदर तुझ्या घरी आहे, अवतार परंपरेने तुझ्या बरोबर आहे, मग तुला माझा विसर पडेलच कसा? एक जरा लक्षात घ्या, तुकाराम महाराज रांगेत दर्शन घेत होते बरं का. त्यावेळेस ऑनलाईन नव्हतं काही, रांगेत दर्शन घेत होते. आणि तुकोबारायांसारखे संत ज्यावेळेस दर्शन घेत होते ना त्यावेळेस पाठीमागच्या भक्तांनी विचार केला की तुकोबाराय दर्शन घेत आहे म्हणजे त्यावेळेस पुढं सरकवायला पाठीमागं पोलीसही नव्हते. त्यावेळेस पंढरपुरामध्ये तुकोबारायांचं आणि देवाचा संवाद पाठीमागची लोक ऐकत होती. तुकोबारायांनी देवाकडे मागितल्यानंतर देवाला प्रश्न पडला, तुकोबाला कधी विसर पडला नाही, तरी देखील तुकोबा विसरतोय. म्हणतोय की अरे तुझा विसर पडून देऊ नको. देवाने विचारलं, तुकोबा असं का मागणं मागतोय? तेव्हा तुकोबाराय म्हटले, भगवंत जरा कान इकडे कर, कान इकडे कर. तेव्हा भगवंताने कान तुकोबारायांच्या जवळ नेले आणि तुकोबाराय म्हणतात, भगवंता
ही मागणी मी माझ्यासाठी करत नाहीये. तू पाहतोयस का, तुझा आणि माझा संवाद चालू असताना माझ्यासारखे अनेक भक्त तुझ्या दर्शनासाठी पाठीमागे उभे आहेत आणि तू म्हणतोय की तुकोबा तू माझ्याकडे काहीतरी माग. जसा तुझ्याकडे मला मागण्याचा अधिकार आहे तसाच माझ्या पाठीमागे उभा असलेल्या सर्व भक्तांना मागण्याचा अधिकार आहे. त्यांनी विचार करून ठेवलेला आहे. आता तुकाराम महाराजांना देव माग म्हणतोय ना, तर तुकोबाराय जे मागतील ना, तुकोबाराय दर्शन घेऊन पुढे गेल्यानंतर आपणही देवाकडे तेच मागायचं. येते ना लक्षात? आपणही देवाकडे तेच मागायचं. देवा मी जे मागेल ना ते पाठीमागचे मागतील. म्हणून मोठ्या माणसांना अतिशय विचाराने जीवन जगावं लागतं. तुकोबाराय म्हटले, भगवंता ही मागणी माझ्यासाठी नाहीये तर पाठीमागच्या भक्तांसाठी आहे. देवाच्या लक्षात आलं. देवाने विचार केला की जर आपण समाजामध्ये पाहिलं तर देवाचं मागतात पण देव मागत नाही. खरं तर आमचे श्री गुरु चैतन्य महाराज फार सुंदर सांगतात की मागणी करत असताना मागणी कोणाकडे करावी, मागणी काय करावी, मागणी कशी करावी आणि मागणी किती करावी हे कळलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझा विसर पडून देऊ नको. खरं तर माणूस देवाला विसरतो. ते कबीरजींच्या जीवनामधला एक सुंदर प्रसंग सांगितला जातो. ऐकतोय ना कीर्तन? झालं. कबीरजींच्या जीवनातला एक फार सुंदर प्रसंग सांगितला जातो. आणि एका बाईला तिच्या नवऱ्यानी सोन्याची नथनी करून आणून दिली. प्रसंग माहितीतले पण तरी सांगतो. सोन्याची नथनी, सोनं ऐकतंय ना, 30,000 रुपये तोळा सोनं आहे. म्हणजे सोन्यावर जोर देऊन मी का बोललो, माता भगिनींना सोनं फार आवडतं. माना हलवून हो म्हणा नाही तर नाही म्हणा, आवडतं ना आवडतं. आमचे बाबा सांगायचे बाईला एवढं सोनं आवडतं, पटलं तर मान हलवायच्या. बाईला एवढं सोनं आवडतं की बाईच्या गळ्यामध्ये सोन्याचा पाटा वरवंटा करून बांधलं तरी ती खरडट चालेल. आवडतं मला सोनं, इतकं आवडतं. आता जुने दागिने गेले, म्हणजे नथनी गेली, मंगळसूत्र गेलं. काका घडलेली घटना आहे. मंगळसूत्र गेलं ना, म्हणजे ते मी कोल्हापूरला गेलो होतो कीर्तनाला. हो, कोल्हापूरला गेलो होतो आणि कीर्तन झाल्यानंतर त्या एका पाटलाने मला जेवायला बोलवलं. तर म्हटलं, महाराज या वाड्यावर. माझ्या घरीच्या या वाड्यावर म्हटलं. मी आपलं गेलो, मैत्री सर गेलो तिकडे. जेवण वगैरे झालं. जेवण झाल्यानंतर आता महाराज निघाल्यानंतर दर्शन घ्यायचं म्हणून सगळ्यांनी दर्शनाला अशी रांग लावली. ते जे मुख्य घराचे कर्तले होते, त्यांनी सांगितलं, महाराज हा माझा भाऊ बरं का, महाराज ही माझी बहीण बरं का, खास तुमच्या कीर्तनासाठी सगळे बरं का. आणि शेवटी नवीन जोडप्याने दर्शन घेतलं. नवीन जोडप्याने मग त्या पाटलांनी सांगितलं, महाराज हा माझा मुलगा आणि ही माझी सून, 15 दिवसापूर्वी लग्न झालंय. तुम्हाला पत्रिका दिली होती पण तुमच्या व्यस्ततेमुळे तुम्हाला येता आलं नाही. बरं झालं तुम्ही आज आमच्या घरी आलाय. माझ्या मुलाला सोनीला आशीर्वाद द्या. मी आपलं दर्शन घेतल्यानंतर ते पाटलाचा मुलगा सून समोर उभी राहिली. उभं राहिल्यानंतर मी त्या दोघांकडे बघितल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं की पाटलाच्या सुनेच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नव्हतं. मला प्रश्न पडला. मी म्हटलं, ताई तू या घरची सून आहेस, तुझा नवरा तुझ्या शेजारी उभा आहे, पण तुझ्या गळ्यामध्ये सौभाग्याचा अलंकार असताना मंगळसूत्र नाहीये, काय कारण? तिने उत्तर दिलं. त्याचं काय म्हटली, महाराज मी घातलं होतं मंगळसूत्र, पण आज जो मी ड्रेस घातलाय ना त्याच्यावर ते सूट होत नाही, शोभत नाही, म्हणून कपाटात काढून ठेवलंय. मी पुढे विचार केला, उद्या नवरा हिला शोभला नाही तर त्यालाही कपाटात ठेवायची बाहेर. काय सांगता येते मला, काय सांगता येते? विचार काय आहे. जगद्गुरु तुकोबाराय ते मी महाराजांच्या कबीरजींच्या तर नथनी करून आणून दिली. नथनी करून आणून दिल्यानंतर तिला वाटलं की आपल्या जवळची नथनी आपल्या मैत्रिणीला दाखवावी. गेली दाखवायला. तिला सांगू लागली, बघ ना माझा नवरा किती चांगला, माझ्या नवऱ्याने मला नथनी करून आणून दिली आहे. तिथून कबीरजी चालले होते. कबीरजींच्या कानावर शब्द पडले. कबीरजी म्हणतायत, नथनी दिजी सियारने. नवऱ्याचं कौतुक करत होती ना, माझ्या नवऱ्याने नथनी करून आणून दिली मला, माझ्या नवऱ्याने नथनी करून आणून दिली मला. तिथं कबीरजी जात होते. कबीरजींनी ऐकलं आणि कबीरजी म्हणतायत, नथनी दिजी सियारने सुमरण बारंबार. नथनी दिजी सियारने सुमरण बारंबार, नाक दिया जिस यारने उसे भूल गई नार, उसे भूल गई नार, उसे भूल गई नार. अगं बाई, ज्या नवऱ्याने तुला नथनी करून आणून दिली त्या नवऱ्याचं तू कौतुक करतेस, पण ती नथनी घालायला ज्याने नाक दिलाय ना त्याला तू विसरलेली आहे. माणसं विसरतात ना. एकदा 3 बायका एकत्र आल्या. पहिली म्हटली, माझा नवरा इतका विसरळू आहे, दुसऱ्याकडून पैसे घेतो द्यायलाच विसरतो. दुसरी म्हटली, माझा नवरा इतका विसरळू आहे, दुपारी 1 वाजता जेवलो तर 2 वाजता मला विचारतो की मी काय जेवलोय. तिसरी म्हटली, तुमचा नवरा काहीच विसरलो नाही. आमचं नवीन लग्न झाल्यानंतर आम्ही मुंबईला चौपाटीवर फिरायला गेलो. माझ्या शेजारी एक बाई बसली होती, मला भूक लागली होती म्हणून मी माझ्या नवऱ्याला भेळ आणायला लावली. माझ्या नवऱ्याने भेळ आणली, पण ती भेळ मला देण्याच्या ऐवजी माझ्या शेजारच्या बाईला देतोय. शेजारच्या बाईला भेळ देताना मला म्हणतोय, अहो बाई साहेब मी तुम्हाला कुठंतरी बघितल्यासारखं वाटतंय. बायकोलाच विसरलं गड.
विसरणं स्वभाव आहे माणसांचा, पण महाराज देवाला आपण कधीही विसरलो नाही पाहिजे. तुकोबारांचं म्हणणं भगवंताला पटलं. भगवान परमात्म्याला कळलं की अरे तुकोबा आपल्यासाठी मागत नाहीये, देवाला कळलं. मग देव म्हणतात अरे तुकोबा माझा विसर न पडण्यासाठी तुला काहीतरी करावं लागेल. काय करशील? महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या परमात्मा म्हणले तुकोबा तुला माझा विसर न पडावा असं वाटत असेल तर तुला काहीतरी करावं लागेल. काय करशील? दुसऱ्या चरणात सांगितलं गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. भगवान परमात्मा षडगुणैश्वर्य संपन्न आहे. एकदा ज्ञानोबाराने विचारलं, ज्ञानोबारा भगवंताला भगवंत का म्हणतात? 2 ओव्या आहेत पहा. त्या ओवीची सुरुवात आहे ऐका. कोणीतरी विचारलं असेल रवी महाराज. माऊली म्हणतायत ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6ही गुणवर्य वसती जेते म्हणून तो भगवंत. आता तुम्हाला 30 ऑक्टोबर पासून स्टार प्रवाहाच्या त्या मालिकेमध्ये विठू माऊलीचे षडगुण काय आहेत ते पाहायला मिळणार आहे. षडगुणैश्वर्य संपन्न कसं आहे ते पाहायला मिळणार आहे. भगवंताला ज्ञानोबाराने विचारलं ऐका यशस्वी औदार्य. ज्ञानोबारा म्हणतात त्याला देव का म्हणायचं, भगवंत परमात्मा का म्हणायचं? ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6ही गुणवर्य वस्ती जेते भगवंता तुझ्या या गुणांचं मी गायन करेल. भगवान परमात्मा म्हणले तुकोबा ठीक आहे कळलं, आता तू जगाने माझ्याकडे काय मागावं हे जगाला कळण्यासाठी हे मागतोयस, पण माझी एक इच्छा आहे तू तुझ्यासाठी काहीतरी माग. तू माग ना तुझ्यासाठी मुक्ती माग, तू ना माग ना तुझ्यासाठी संपदा माग, संपत्ती माग. तुकोबा म्हणतायत भगवंता मला ते काहीही नकोय, मला जर तुला काय द्यायचंच असेल तर काय मागतायत तुकोबारा अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा, तुकोबाराने तो नजराना परत केला. तुकोबाराने सांगितलं
अरे शिवबा मला हे नको आहे, तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाच्या धनी, हे दिवटे छत्री घोडे हे तो बरेतन पडे, आम्हाला काहीच नको आहे. देवाकडे मागितलं, अरे आम्हाला द्यायचं असेल ना तर संत संग दे, कारण की संपत्ती ही संपणारी आहे, मुक्ती तर आम्हाला नकोच आहे, पण आम्हाला काय द्यायचं असेल तर संत संग दे, कारण की संत संग अत्यंत महत्वाचा आहे. मानवी जीवन संघ प्रधान जीवन आहे. व्यक्तीचा उत्कर्षही संगतीने होतो, अपकर्षही संगतीने होतो. भगवंत संगत द्यायची असेल तर संतांची संगत तू आम्हाला दे. जगद्गुरु तुकोबा भगवंताकडे तेच मागतात, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. खरं तर भगवंत द्यायचा असेल तर तो संत संग दे. हा संत संग तुकोबारांनी भगवंताकडे मागितला. आपलं भाग्य थोर आहे. मी नेहमी सांगत असतो, भाग्य सद्भाग्य महत्भाग्य सांगत असताना मी नेहमी सांगत असतो की माणसाचा जन्म मिळणं हे भाग्य आहे. हा माणसाचा जन्म आपल्याला भारत देशात मिळणं हे सद्भाग्य आहे. आणि हा माणसाचा जन्म भारत देशात मिळूनही इतर राज्यांमध्ये मिळण्यापेक्षा महाराष्ट्र राज्यात म्हणजे साधू संतांच्या भूमीत मिळणं हे आपलं महत्भाग्य आहे. मी तुम्हाला परत सांगतो, मानवी जीवन मिळणं हे आपलं भाग्य आहे. हे मानवी जीवन आपल्याला भारत देशामध्ये मिळालं, संपलं. अगदी आता 5 ते 7 मिनिट घेतो मी, ऐका. मानवी जीवन आपल्याला प्राप्त झालं, मानवी जीवन मिळणं हे भाग्य आहे, ते भारत देशात मिळालं. जाऊ द्या, परखड बोलतो, आळंदी सारख्या ठिकाणी काय घाबरायचंय. भारत या शब्दाचा अर्थ वैकुंठवासी डोंगरे महाराज सांगायचे, भा म्हणजे ज्ञान आणि रथ म्हणजे आसक्त. ज्ञानाच्या ठिकाणी जो देश आसक्त झालेला आहे त्याला भारत देश म्हणतात. म्हणजे मी तुम्हाला ओवी सांगतो, भरतखंडी नरदेह प्राप्ती ही तो परम भाग्याची संपत्ती, तेथेही विवेकू परमार्थी त्याचा वशवर्ती मी परमात्मा. म्हणजे भारत देशात आपल्याला माणसाचा जन्म मिळणं हे सद्भाग्य आहे. परखड बोलू भाऊ जरा. हा माणसाचा जन्म आपल्याला इतर देशात म्हणण्यापेक्षा, हा माणसाचा जन्म आपल्याला पाकिस्तानमध्ये मिळण्यापेक्षा भारतात मिळाला हे आपलं सद्भाग्य आहे. भारतात मिळाला. जाऊ द्या, भारत या शब्दाचा अर्थ अजून मी तुम्हाला सोपं करून सांगतो. भारत या शब्दाचा म्हणजे आपण शाळेत असताना एक प्रतिज्ञा बोलायचो. शाळेत असताना काय प्रतिज्ञा होती? भारत माझा. गेले का काय घरी? तुम्ही बोला ना जरा मोठ्याने. भारत माझा, सारे भारतीय माझे, माझ्या देशावर माझे, माझ्या देशातील समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला बस ज्या देशाचा अभिमान वाटावा अशा देशात आपला जन्म आहे. आणि ह्या देशात जन्म घेऊनही आपल्याला महाराष्ट्र राज्यात हा माणसाचा जन्म मिळाला हे आपलं महत्भाग्य. तो संत संघ जगद्गुरु तुकोबारे मागतात. आणि संत संघ मागत असताना हे जर तू देशील तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हाशी. ज्ञानेश्वर. उठू नका कोणी, उठू नका, उठू.